दरम्यान वरुण सरदेसाईंना विधिमंडळात धक्काबुक्की झालेली या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी। गोरेंच्या बॉडीगार्डवर धक्काबुक्कीचा आरोप आहे। वरुण सरदेसाईंना विधिमंडळात धक्काबुक्की, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। धक्काबुक्कीचा आरोप केलेला आहे गोरेंच्या बॉडीगार्डवर। या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी विधान भवन परिसरात येते। वरुण सरदेसाईंना विधिमंडळात धक्काबुक्की झालेली आहे। पण बघतोय कारणात नाही धक्काबुक्की झाली आणि धक्काबुक्कीचा आरोप केलेला आहे थेट गोऱ्हेंच्या बॉडीगार्ड्सवर। काही दिवसांपूर्वी आपण बघितलं तर गोऱ्हेंविरोधात घोषणाबाजी देताना आदित्य ठाकरेंकडे देखील त्यांनी पाहिलेलं होतं गोऱ्हेंनी, आणि आता आपण ही बघतोय वरुण सरदेसाईंना धक्काबुक्की। त्यांची सुरक्षा सगळ्यात जास्त वाढवली आहे महिला आणि हा काही माझा विषय नाही, तो सरकारचा विषय। माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे, विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनांमध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे, या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का? तर आपण बघतोय की वरुण सरदेसाईंनी सवाल उपस्थित केलेले आहेत। विधान भवन परिसरात आमदारांना उपसभापती किंवा इतर कोणाच्या बॉडीगार्ड्सनी धक्काबुक्की करणं कितपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केलाय। आताची एक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। गोऱ्हेंच्या बॉडीगार्डवर धक्काबुक्कीचा आरोप करण्यात आलेला आहे। विधान भवन परिसरातली आपण काही वेळापूर्वीची ही बातमी बघतोय। गोऱ्हेंच्या बॉडीगार्ड्सवर धक्काबुक्कीचा आरोप। आपण वरुण सरदेसाई यांची प्रतिक्रिया सुद्धा बघितलेली आहे। त्यांनी सवाल उपस्थित केलेत की विधान भवन परिसरात आमदार येत असताना उपसभापती किंवा इतर कोणाच्याही बॉडीगार्ड्सनी धक्काबुक्की करणं हे कितपत योग्य आहे असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। तर गोऱ्हेंच्या बॉडीगार्डवर धक्काबुक्कीचा आरोप, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। वरुण सरदेसाईंना विधान भवन परिसरात धक्काबुक्की झालेली आहे। यामागचं कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे। ही धक्काबुक्की का झाली हे अद्यापही कळलेलं नाहीये। मात्र उपसभापती म्हणजे नीलम गोऱ्हेंच्या बॉडीगार्ड्सवर धक्काबुक्कीचा आरोप ठेवण्यात आलेला आहे। वरुण सरदेसाईंची प्रतिक्रिया सुद्धा आपण काही वेळापूर्वी बघितली। त्यांनी सुद्धा सांगितलं की विधान भवन परिसरात धक्काबुक्की करण्याची नेमकी गरज काय आहे आणि विशेषतः आमदाराला उपसभापतींच्या बॉडीगार्ड्सनं किंवा इतर कोणाच्याही बॉडीगार्ड्सनं धक्काबुक्की करण्याची गरज काय, हा सवाल उपस्थित करण्यात आला। असे कसं धक्के लागतात? मुद्दामून लागलेला नाही, मी स्वतः नम्रपणे सांगते, तरी तुम्ही मी असताना खेक असताय, म्हणजे ही कुठली तुमची संस्कृती आहे? तर ही त्या क्षणाची आपण दृश्य बघत होतो ज्या क्षणाला ही धक्काबुक्की झालेली आहे, आणि त्याच वेळेला नीलम गोऱ्हे आणि वरुण सरदेसाई यांच्यात सुद्धा थोडीशी शाब्दिक चकमक देखील झालेली आहे। आपण बघितलं की नीलम गोऱ्हेंनी अगदी स्पष्टपणे सांगितलं, मी विनम्रपणे सांगते हे काही जाणीवपूर्वक झालेलं नाही, तरी तुम्ही अशा पद्धतीचे आरोप करताय, ही कुठली संस्कृती असल्याचं नीलम गोऱ्हे यांनी म्हटलेलं आहे। आपण दृश्यांमध्ये बघितलं काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत वरुण सरदेसाईंना दरम्यान आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय हीच ती त्या क्षणाची दृश्य ज्यावेळेला धक्काबुक्की झाल्यानंतर वरुण सरदेसाईंनी अगदी त्वरित प्रतिक्रिया दिलेली। असे कसं धक्के लागतात? मुद्दामून लागलेला नाही, मी स्वतः नम्रपणे सांगते, तरी तुम्ही मी असताना खेक असताय, म्हणजे ही कुठली तुमची संस्कृती आहे? या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेले। अक्षय, नेमकं काय घडलं? एकूणच नीलम गोऱ्हे बदलापूर प्रकरणावरती माध्यमांशी संवाद साधून परत जात असताना वरुण सरदेसाई हे पायऱ्यावरनं परत येत होते आणि याच वेळी नीलम गोऱ्हे यांचे जे अंगरक्षक आहेत त्यांच्या माध्यमातून वरुण देसाई यांना बाजूला सरकवण्यात आले
त्याबद्दल बाजूला सरकारने विनंती करण्यात आली. मात्र ज्या प्रकारचा हा प्रकार होता त्यानंतर वरुण सरदेसाई हे संतापले आणि त्यांच्या माध्यमातून जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली अशा पद्धतीचा आता आरोप करण्यात येतोय आणि हे यापूर्वी देखील घडलंय असं देखील वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे. त्यामुळे आपण ही सगळी दृश्य बघतोय विधान भवन परिसरामध्ये की वरुण सरदेसाई आणि नीलम गोरे हे समोरासमोर आले आहेत आणि वरुण सरदेसाई यांच्या माध्यमातून अंगरक्षकाला देखील खडे बोल सुनावले जात आहेत. त्यामुळे एकूणच आपण बघतोय की शिवसेना फुटून दोन शिवसेना झाल्यानंतर ज्या प्रकारचा वाद नीलम गोरे तसेच शिवसेनेचे नेते उभाटाचे नेते पदाधिकाऱ्यांमध्ये होता यासोबतच इतर लोकांमध्ये होता. तर आता त्याचा जो पुनर्वसन विधिमंडळात त्याचे पडसाद आपल्याला बघायला मिळते. सौरभ, निश्चितच अक्षय, आणि आपण सुद्धा सांगितलं की काही ह्यापूर्वी देखील झाल्याचा वरुण सरदेसाईंनी आरोप केलेला होता. दरम्यान ह्याचं पुढे नेमकं काय होतं बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. अक्षय, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी. पुन्हा एकदा आपण बघूया वरुण सरदेसाईंनी नेमकी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, बघूया. त्यांची सुरक्षा सगळ्यात जास्त वाढवली आहे महिला आणि कोणाला नाही सुरक्षा द्यायची हा काही माझा विषय नाही, तो सरकारचा विषय. माझं म्हणणं एवढं सरळ सोपं आहे, विधान भवनाच्या आवारात मेन गेट पासून ते विधान भवनांमध्ये आत येईपर्यंत हा जो मधला पॅसेज आहे या पॅसेजमध्ये आमदार जर चालत असेल आणि आमदाराला कोण उपसभापती असतील किंवा अजून कोणाच्या सुरक्षा रक्षकांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की करणं योग्य आहे का? असे कसे धक्के लागतात? लागलेला नाही, मी स्वतः नम्रपणे सांगते. दरम्यान आपण बघितलं की थेट सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे. वरुण सरदेसाई यांनी असे कसे धक्के लागतात आणि त्यावर नीलम गोरे यांनी मान्य सुद्धा केलं की मी मुद्दामून धक्का मारलेला नाहीये. मात्र तरी देखील तुम्ही अशा पद्धतीनं खेकसत असाल तर ही कुठली संस्कृती आहे असा देखील प्रतिसवाल नीलम गोरे यांनी केलेला आहे. आपण बघतोय दुसऱ्यांदा झालंय, दुसऱ्यांदा धक्का लागला मला. नाही, हा माणूसच नव्हता त्यावेळेला. आत्ता लागला मला. लागला असेल दरम्यान ही दोन दृश्य आपण बघतोय आता. गोऱ्यांच्या बॉडीगार्डवर धक्काबुक्कीचा एकीकडे आरोप आहे तर 2 दिवसांपूर्वी आदित्य ठाकरेंनी गोरेंना डिवचलेलं होतं. 50 खोके मर्सिडीज ओके अशा पद्धतीच्या घोषणा आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या होत्या. आणि दुसरीकडे आज आपण बघितलं तर गोऱ्हेंच्या बॉडीगार्डवर आज धक्काबुक्कीचा आरोप करण्यात आलेला आहे वरुण सरदेसाईंकडनं. त्यामुळे शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट हा वाद आता अधिक चिघळताना आपल्याला बघायला मिळतोय. आणि विशेषतः गोऱ्हेंच्याच बाबतीत हे दोन्ही प्रकार घडलेले आहे. एकीकडे वरुण सरदेसाई सुद्धा बाईटमध्ये स्पष्टपणे म्हणालेत की हे फक्त काही पहिल्यांदा घडत नाही, आज दुसऱ्यांदा असं घडतंय, यापूर्वी सुद्धा असं घडलेलं आहे. त्यामुळे गोऱ्हेंच्या बॉडीगार्डवर धक्काबुक्कीचा दुसऱ्यांदा आरोप करण्यात आलेला आहे वरुण सरदेसाईंकडनं.